हे चालू आहे ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बैठक पार पडलेली आहे काय त्याविषयी पहिल्यांदा सांगा। आज पक्षाची बैठक होती ती पक्ष बांधणीच्या संदर्भात अंतर्गत काही विषयांवर बैठक होती। बैठकीत पक्षाच्या अंतर्गत काही विषय आहेत संघटना बांधणीच्या संदर्भातले त्याच्या संदर्भात चर्चा झाली। मला माहित नाही आता जेव्हा होतील तेव्हा होतील। नाही पक्षाची जी बैठक होती ती अंतर्गत होती त्याच्याबद्दलचे डिटेल्स मला तुमच्याशी शेअर नाही करता येणार। अमय खोपकर आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला ये रे ये रे पैसा। जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील काही असतील थिएटर्स आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे। त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल याची त्यांनी नोंद घ्यायची। ज्या पद्धतीने अमय खोपकर लढत होते या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यामुळे त्यांच्याच चित्रपटावर सूड उगवायचा या पद्धतीचं कारस्थान काही थिएटर मालक करण्याचा प्रयत्न करतात। आमचा त्यांना इशारा आहे की त्यांनी योग्य वेळी टाळ्यावर यावं नाहीतर त्यांना टाळ्यावर कसं आणायचं ते आम्हाला व्यवस्थित माहिती आहे। जाणीवपूर्वक कुठला जो सय्यारा बियारा कुठला काय मला माहीत नाही कुठला चित्रपट आलाय पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं। हा सिनेमा जो आहे तो यशराज फिल्म्स आहे याच्या अगोदर सुद्धा हा वाद जेव्हा झाला होता जेव्हा चेन्नई एक्सप्रेस वगैरे आला तोही सिनेमा यशराज फिल्मचा होता जेव्हा इकडे शाहरुख खान राज ठाकरेंना भेटून गेले हा वाद पुन्हा एकदा उफाळून येतोय असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे मला माहीत नाही त्यांच्या पाठी त्यांची काय मंशा आहे ती पण ज्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे ते खपवून घेणार। नाही आम्ही करतोय आमचे चित्रपट कर्मचारी सेनेचे लोक पण करतायत पण हा पक्षातर्फे त्यांना इशारा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।